नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. न्यूज 18 लोकमतची ही विशेष वृत्तमालिका ज्या माध्यमातून आपण याबद्दलच्या घडामोडी जाणून घेतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून सर्वसामान्यांना सेवा देणाऱ्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांवर सध्या पगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकट काळातही जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा 3 महिन्यांपासून, बघा लक्षात घ्या, 3 महिन्यांपासून पगार झालेला नाहीये. नोव्हेंबरची 7 तारीखही उलटून गेली आहे, पण पगाराचा पत्ताच नाही आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. एसटी कर्मचारी आपल्या हक्कांसाठी आक्रमक झाला असून एसटी कर्मचाऱ्यांची संघटना इंटकनही आता सरकारला संपाचा इशारा दिला. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेले तर सर्वसामान्यांपुढेही मोठे संकट उभं राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं एसटी कर्मचाऱ्यांचे पगार करावेत अशी मागणी जी आहे ती आता जोर धरताना दिसते. आणि याच विषयात आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर आहेत एसटी कामगार संघटनेचे नेते श्रीरंग बरणे आणि आणखीन एक नेते आहेत एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे. मी सुरुवातीला जातोय श्रीरंग बर्गे यांच्याकडे. श्रीरंग बर्गे, केव्हा सुटणार आहे हा एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा तिढा? बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य साध्य करण्यासाठी हा कर्मचारी अगदी पहाटेपासून ते रात्रीच्या उशिरापर्यंत प्रवाशांची ने-आण तो करत असतो. आणि या कोरोनाच्या परिस्थितीत तर काही वेगळं सांगायलाच नको की त्यांनी काय मेहनत घेतली आहे. पण त्याचे पगार का वेळेवर केले जात नाहीयेत? नेमकी समस्या काय? हॅलो, हा बोला. लॉकडाऊनमुळे एसटीची वाहतूक बंद झाली आणि त्यामुळं एसटीचं उत्पन्न थांबलं आणि म्हणून कर्मचाऱ्यांचे वेतन थांबलेलं आहे, यात काही दुमत नाही. पण लॉकडाऊन जाहीर करताना सरकारने असं सांगितलं होतं की कुठल्याही क्षेत्रातला कर्मचारी असेल त्याला लॉकडाऊन मध्ये ऑन ड्युटी समजून वेतन दिलं जाईल म्हणून. आज एसटी महामंडळ ही शासनाची अंगीकृत संस्था आहे, निमसरकारी उद्योग आहे आणि या उद्योगातल्या कर्मचाऱ्यांना गेले 3 महिने वेतन नाही आणि गेली जवळजवळ 6 महिने वेळेवर वेतन मिळत नाही. हे दुर्दैवी आहे. आणि खरं तर याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये खूप संतापाची लाट आहे, तीव्र भावना आहेत कर्मचाऱ्यांच्या. कारण मुळातच एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे आणि त्यामध्ये 3-3 महिने वेतन मिळाले नाही, हे काही बरोबर नाही. आणि खरोखरच कर्मचारी चिंतेत आहे आणि कधी पगार मिळेल या संदर्भात कोणी येऊन पुढे येऊन बोलायला तयार नाही. ही शोकांतिका आहे. कुणीतरी बोललं पाहिजे की नाही बाबा यावेळी वेतन मिळेल किंवा वेतन मिळायला काही अडचण आहे. कुणी या संदर्भात पुढाकार घेऊन बोलायला तयार नाही आणि म्हणून कर्मचारी संतापलेला आहे. आणि कुठलंही टोकाचं पाऊल उचललं कर्मचाऱ्यांनी तर ते चुकीचं वाटते असं मला वाटत नाही, चुकीचं ठरेल असं. बरं, संदीप शिंदेकडे जातोय मी. संदीप शिंदे, खरं तर 12 तासांपेक्षा अधिकची ड्युटी बऱ्याच वेळेस एसटी जी आहे ती कुठेतरी अडकते, पोचायला उशीर होतो. इथं काय तो मोजमाप करत बसत नाही किंवा ओव्हरटाईमचा क्रायटेरिया देखील लावत नाही असेलही त्याला. पण जे काम आपण करतो त्याचा मेहताना वेळेवर मिळत नाहीये. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होतोय का? कारण आता दिवाळी आली तरी पगार नाही. परदेशी साहेब, 12 ड्युटी नाही, 24 ऑनलाईन एसटी कर्मचारी आहे. कोविड मध्ये पोलिसांनी काम केलं, जेवढं डॉक्टरांनी काम केलं त्या पद्धतीचं काम एसटी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. अख्खा बंद असताना एसटी कर्मचारी जीवाची बाजी लावून या भारतासाठी लढलेला. मुंबईमध्ये डॉक्टर, नर्सेस, राज्याचे मजूर सोडायचे असेल, लाखोच्या संख्येने मजूर सोडले, राजस्थान विद्यार्थी आणले, तर कर्मचारी कोरोनामुळे शहीद झाले. एवढं सगळं कोरोना योद्धा म्हणून काम करत असताना आमच्या 3 महिने झालं पगार आमच्या कारणास्तव संदीप शिंदेचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. मी पुन्हा एकदा बर्गेंकडे जातोय. बर्गे, हाच प्रश्न मी आपल्याला देखील विचारतो. आपण एसटी कर्मचाऱ्यांशी बोलत असाल, बघा ना, म्हणजे आता इव्हन आम्ही जेव्हा आजूबाजूची मंडळी बघतो, कॉर्पोरेटमध्ये काम करणारी माणसं असतील, घरासाठी कर्ज काढलेलं असतं किंवा काहीतरी, आता एसटी कर्मचारी असेल त्यांनी मुलीच्या लग्नासाठी कुठेतरी कर्ज घेतलेलं असेल, त्याचे हप्ते त्याला वेळेवर फेडायचे असतात. जेव्हा हे हप्ते चुकतात, शिवाय त्या 3 महिन्यापासून पगार नाही, ड्युटी देखील करावी लागते. या परिस्थितीत काही कर्मचारी हे कोरोनाबाधित देखील झाले आणि त्यात जर पगार अशा पद्धतीने वेळेवर मिळत नसेल तर ही मानसिकतेवरती आघात म्हणायचा नाही. अगदी 100% मानसिकतेवर आघात आहे. कारण अक्षरशः काही कर्मचाऱ्यांकडे खर्चाला पैसे नाहीत, एक तर वेतन कमी आहे
अक्षरशः कर्ज सुद्धा कोण द्यायला तयार नाही. कारण आम्हाला एकमेकाला मदत करणारे लोक सुद्धा एसटी मध्येच होते, तर सगळ्यांचंच वेतन थांबलंय. त्यामुळे कोण मदत करायला तयार नाही. बँकेची वसुली सुद्धा याच मध्ये आलेली आहे. आमच्या बँकेची सुद्धा ती थांबली होती की आता 2 महिन्याचं वेतन वसूल म्हणजे कर्ज वसूल करावं असं त्या बँकेने कळवलेलं आहे. आणि म्हणून कर्मचारी खरोखर संकटात आहे. हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. मानसिकता तर पूर्ण बिघडलेलं आहे. काही लोक तर रात्री फोन करून, आम्ही कामगार पुढारी आहे, फोन करून अक्षरशः मला म्हणतात, साहेब आम्ही काय करायचं, आम्ही आत्महत्या करायचं काय, अशा प्रकारचे फोन आलेले आहेत. आम्हाला काहीतरी बरं वाईट करावं लागेल. मला एका कर्मचाऱ्यांच्या पत्नीचा फोन आला पालघरवरून. अक्षरशः ती रडत होती. मी म्हणे माझ्याकडे माझ्या व्यापार म्हणजे जो दुकानदार आहे धान्य देणारा, तो धान्य द्यायला तयार नाही. 3-3 महिने आम्ही त्याचे पैसे दिलेले नाहीत. आम्ही खायचं काय म्हणून, साहेब आम्हाला काहीतरी मार्ग सांगा. आणि हे अशा प्रकारचे अतिशय तीव्र भावना एसटी कर्मचाऱ्यांच्या आहेत. आणि ते असणं साहजिक आहे. कारण मुळात तुम्हाला मी सांगतो की एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन कमी आहे आणि त्यामध्ये 3-3 महिने पगार नाही मिळाला तर ही मानसिकता होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्यात काही चुकीचं आहे असं आम्ही मानत नाही. बर्गे, जरा हे सांगा ना श्रीरंग बर्गेजी, की जो एसटी ड्रायव्हर असतो किंवा कंडक्टर असतो, काय पगार मिळतो त्याला महिन्याला? आता त्याच्या सर्व्हिसवर नसतो. साधारणतः 16,000पासून स्टार्ट होतो पगार. पण आमच्याकडे आता जो वर्ग आहे तो नवीन वर्ग आहे, त्याचा पगार काही फार मोठा नाही आहे. लक्षात घ्या, असे 16,000पासून 20, 22, 25 पर्यंतच पगार आहे. अगदी आमच्यासारखे जुने लोक आहेत त्यांना थोडा चांगला पगार आहे, पण त्यांची संख्या फार कमी आहे. एसटीत मुळात वेतन कमी आहे आणि त्याच्यामध्ये जर त्याला पगार मिळाला, तुम्हाला मी खरं सांगतो, एका कर्मचारी मुंबईमध्ये 7,500 रुपये त्याला घरभाडं द्यावं लागतं. बरं. आणि त्यांनी कर्ज काढलेलं आहे बँकेचं, त्याला 9,000 पगार हातात आला तर 7,500 रुपये जर त्याचे कर्जावर गेले तर त्यांनी महिना कसा काढायचा अशी परिस्थिती एसटीमध्ये खरोखर तयार झालेली आहे. आणि त्यामुळे खरोखर अतिशय वाईट अवस्थेत एसटी कर्मचारी आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, पुन्हा सांगतो, एसटी कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळत नाही, शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर पगार मिळत नाही. आणि त्यामुळे ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. बरं, तो कुठं कमी पडतोय? या लॉकडाऊन पिरियडमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये आमच्या लोकांनी काम केले, जीव धोक्यात घालून काम केले. आणि अशा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पगार नाही, ही शोकांतिक आहे खरं तर. लक्ष्मण शिंदे पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले गेले, त्यांच्याकडे जाऊयात, त्यांना पुन्हा एकदा विचारूयात. लक्ष्मण शिंदेजी, संदीप शिंदेजी, माफ करा, संदीप शिंदेजी, मला आपल्याला विचारायचं आहे, म्हणजे सगळीकडे पगार व्यवस्थित होऊ शकतात, ते दिले जातात, एसटीच्याच बाबतीत का अडचण आहे? म्हणजे मध्यंतरीच्या काळात तर यावर देखील न्यूज 18 लोकमतने वृत्तमालिका चालवली की काही आपली एसटी डेपो हे बँकेकडे गहाण ठेवून कर्ज घ्यायचं आणि कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे. पण ती तोट्यात आहे हे मान्य आहे, पण नेमकं काय, म्हणजे नेमकं वास्तव काय? नेमकं तुम्हाला परदेशी साहेब तेच सांगतोय की तोट्यात जायची कारणं वेगळी असू शकतात. भारतामधले कोणतेच एसटी डेपो, कोणतेच एसटी महामंडळ फायद्यात चालत नाही. हा सेवा उद्योग म्हणून आपण जाहीर केलेले आहेत आणि सेवा उद्योग म्हणून चालवायचे असतात. मुळात प्रश्न हा आहे, जेवढं कोविडच्या काळामध्ये पोलिसांनी काम केलं, जेवढं डॉक्टरांनी काम केलं, जेवढं नर्सेसनी काम केलं, तेवढ्याच पद्धतीचं काम एसटी कामगारांनी केलं. लाखोच्या संख्येने मजूर आम्ही बॉर्डरवरती वाहिले. 78 जण आम्ही कोरोना पॉझिटिव्ह झाले. जीवाची बलिदान आम्ही 78 जणांचं दिलं. परंतु त्याचं बेनिफिट काय, तर गेली 3 महिने आम्हाला पगार नाहीये. आमची दिवाळी कशी होणार याची जाण कोणाला नाहीये. मुख्यमंत्री महोदयांपासून, उपमुख्यमंत्री महोदयांपासून, परिवहन मंत्री महोदयांपर्यंत सलग पत्र दिले, त्यांना विनंत्या केलेल्या आहेत. मागचं आंदोलन जिल्हाधिकारी तहसीलदारांना सांगितलेलं आहे. 9 तारखेला आक्रोश आंदोलन आम्ही कुटुंबियासह करत आहोत. आणि जर त्याची दखल घेऊन जर त्यांनी पगार आमचे केले नाहीत तर सोमवारी किंवा मंगळवारी वेतन कायद्याचा भंग केला म्हणून आणि मान्यताप्राप्त संघटनेबरोबर केलेल्या कराराचा भंग केला म्हणून आम्ही प्रशासनाला न्यायालयामध्ये खेचणार आहोत. ती वेळ आमच्यावरती येऊ देऊ नये, अन्यथा टोकाचा संघर्ष करायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही आहोत. संदीप शिंदे, परिवहन मंत्र्यांकडे आपण याबद्दलचा पाठपुरावा केला का, आणि जर केला असेल तर काय उत्तर मिळालं? आतापर्यंत 10 ते 12 पत्र आम्ही त्यांना परिवहन मंत्री महोदयांना दिली, आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिली, आम्ही त्यांना आंदोलनाच्या नोटीस दिलेल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय, परिवहन मंत्री महोदयांनी त्या दिवशी आम्ही या देशाचे नेते, राज्याचे नेते, माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांनी एसटीला वेळोवेळी मदत केली त्यांना भेटलो. माननीय शरद पवार साहेबांचं परिवहन मंत्री महोदयांचं बोलणंही झालं. येत्या 2-3 दिवसात पगार करतो असं सांगितलं. मात्र अजूनही प्रशासनाकडून तशी माहिती आम्हाला दिली जात नाहीये आणि म्हणून एसटीचा कर्मचारी अतिशय प्रक्षोभक झालेला आहे.
संतप्त झालेला आहे की काय करायचं. लोकांचे मोठे मोठे आकडे जाहीर व्हायला लागले. ज्या बेस्टमध्ये आम्ही 1000 गाड्या काम करतो त्या बेस्टच्या लोकांना 15,500 रुपये दिवाळीची भेट जाहीर झाली. बरोबर. आम्ही महाराष्ट्रात काम करतो का पाकिस्तानात काम करतो. बरोबर. आम्ही महाराष्ट्रातली मंडळी आहोत, आम्ही माणसं आहोत. आम्ही या महाराष्ट्राची 65 लाख जनतेची सेवा करतोय. आम्हाला दिवाळीची भेट नको. आम्ही कोविडमध्ये काम नाही केलं. आम्ही आमच्या जीवाची बाजू लावली का. हेच सवाल आपल्या माध्यमातून आम्ही सरकारला विचारू इच्छितो की साहजिक प्रश्न आहे. ज्या बेस्टच्या डेपोमध्ये मी काम करतोय आणि त्या बाजूच्या माझ्या सहकार्याला बेस्टमध्ये काम करणाऱ्या माणसाला 15,000पेक्षा अधिकचा म्हणून बोनस मिळतो आणि दुसरीकडे माझा साधा पगारही केला जात नाही. हा प्रश्न आता एसटी कर्मचारी विचारताना दिसतोय. आता मला बर्गेंनी सांगितलं की काही कर्मचाऱ्यांच्या खरं तर सौभाग्यवती त्यांना फोन करून त्यांची व्यथा मांडताना दिसत आहेत की बाबा आम्हाला धान्य मिळत नाही, आम्ही त्यांचे पैसे दिलेले नाही किराणा दुकानदाराचे. आपल्याला असे काही फोन आले, काही उदाहरण आपण देऊ शकाल एसटी कर्मचाऱ्यांचे की काय त्यांचे हाल होत आहेत, या माध्यमातून पोहोचू देत सरकारपर्यंत? मी खोटं बोलणार नाही. मी भाऊ फटकांच्या मंदिरामध्ये आहे. तुम्हाला सांगतो, एका भगिनीने मला सांगितलं की मी याच्या पुढे काय करायचं मी चॅनलवरती जाहीरपणे सांगू शकत नाही. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये तिने सांगितलेलं आहे. रात्रीच्या 2-2 वाजता 1-1 वाजता मला कर्मचाऱ्यांचे फोन येतात, माझ्या घरामध्ये भाजीपाला नाहीये, मला काय करायचं. माझा मुलगा विचारतोय की दिवाळीचे मला फटाके घेऊन या, आम्हाला अमुक खायचे तमुक खायचे. आमच्या कर्मचाऱ्यांना काही नेता येत नाहीये. मुंबई सारख्या ठिकाणी महाराष्ट्रातून दुट्या लावलेल्या आहेत, तिथं शेकडोच्या संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह होतोय. आता दिवाळीत बंदी घ्यायला पैसा नाही, ही अवस्था आमच्या लोकांची फोन करून आम्हाला सांगतात. मानवता प्राप्त संघटना म्हणून या परिवाराची जबाबदारी आमच्यावरती आहे. सहन होत नाही अशा प्रकारच्या भावना त्यांच्या आहेत. आपल्याबरोबर प्रवीण दरेकर देखील या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. प्रवीण दरेकर, आता एसटी महामंडळ, त्याची दुरावस्था, त्याचं तोट्यात असणं, यावरती किती बोलायचं? थोडं तर त्या पलीकडे आता जायला हवं ना. कधी सुधारणार ही एसटी महामंडळाची परिस्थिती? 3 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीये. हा कर्मचारी 24 तास काम करतोय कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत. कोण जबाबदार याला? नाही, याला सर्वस्वी सरकारच जबाबदार. बरं, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूच. श्रीरंग बर्गे, मला आपल्याला विचारायचं आहे, काय उपाय करता येऊ शकतो तो? कारण मी आता प्रवीण दरेकरांना मी विचारलं आणि वारंवार खरं तर आपल्याच काही संघटनेच्या नेत्यांकडनं ही मागणी होताना दिसते की हा शेवटी शासनाचा उपक्रम आहे आणि शासनाचं दायित्व आहे यातल्या समस्या सोडवणं, कर्मचाऱ्यांचे पगार देणं. अशा वेळी ह्या उपक्रमाला महामंडळ न ठेवता शासनात सहभागी करून घेणं हा उपाय असू शकतो का? यांनी हे सगळे प्रश्न सुटतील? नक्कीच हे प्रश्न सुटतील, कारण दुसरा कुठला मार्ग नाही. तुम्हाला सांगतो मी, देशातल्या एकंदरीत ज्या वाहतूक करणारी जी महामंडळ ज्या संस्था आहेत त्या सगळ्या बहुतांश 2-3 वगळल्या तर बहुतांशी ठिकाणी त्या लॉसमध्ये आहेत. आणि त्यामुळे लॉस प्रॉफिटवरती जर विचार केला तर हे महामंडळ पुढे चालवणं कठीण आहे. आणि खरं तर तसं म्हणून मग त्यात आमचा काय दोष आहे लक्षात घ्या. कारण हे शासनच जबाबदार आहे या सगळ्या लॉसला. या अवैध वाहतुकीमुळे आमचं वर्षाला 2,000 कोटींचं नुकसान होतंय. औरंगाबाद खंडपीठानं निकाल देऊन सुद्धा त्या अवैध वाहतुकीवरती काहीही कारवाई झाली नाही. आणि त्यामुळे असे अनेक गोष्टी बाबी आहेत की ज्यामुळं हे एसटी तोट्यात जायला कारण आहेत ती. आणि म्हणून ह्या कर्मचाऱ्यांना का दोष आहे? आम्ही कुठे कमी पडतोय? आम्ही या लॉकडाऊनमध्ये काम केलं ना, कोरोनाच्या परिस्थितीत काम केलं ना. बीएसटी साठी आमचे एवढे बाहेरून लोक आले, कोरोना बाधित झाले, एक कर्मचारी आमचा मृत पावला, पण जीवाची पर्वा न करता आमचे लोक काम करतायत. आमचं म्हणणं आम्ही काम करतोय, आम्हाला वेतन द्या, यापेक्षा काय म्हणत नाही. आता तोटा आणि फायदा हे बघायचं शासनाचं काम आहे. तर आमचा काय दोष आहे? शासनाने कारवाई काय करायचं ते. बरं, लॉकडाऊन नसतं तर ही काही परिस्थिती आलीच नसती. कारण लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती आली, नाही तर आमचा आम्ही भागवायचो, आमच्या पैशात आमचं भागवायचं. आता लॉकडाऊनला म्हणून परिस्थिती आली आणि हळूहळू परिस्थिती सुधारेल. मला वाटतं की 4-5 महिन्यानंतर परिस्थिती सुधारेल. परिस्थिती सुधारेपर्यंत शासनाने आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, वेतनासाठी मदत केली पाहिजे. खरं तर कर्ज काढताय ठीक आहे, यापूर्वी सुद्धा कर्ज काढलेलं आहे, पण मग कर्ज काढायला सुद्धा या बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये शासन का आम्ही घेत नाही. खरं तर शासनाचा अंगीकृत व्यवसाय आहे, शासनाने आम्ही घ्यायला पाहिजे कर्ज. आणि मग कर्ज ठीक आहे, कर्जाला काय आमचा कर्ज काढण्याला माझा तरी आमच्या संघटनेला विरोध नाहीये. कर्ज काढावं लागलं तर ठीक आहे, पण मग शासन का आम्ही घेत नाही या कर्जाची. पण काही झालं तरी आम्हाला वेतन मिळालं पाहिजे. आता अक्षरशः आमचा कामगार पिचलाय, अक्षरशः म्हणजे मरकुंडीला आलेला आहे कर्मचारी. एक तर वेतन कमी, त्यात वेळेवर वेतन होत नाही,
घरचे बोलणं आज कुटुंबातले लोक सुद्धा आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा झगडे व्हायला लागलेत. आता लक्षात घ्या. अजून एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे त्याचं. एका कर्मचाऱ्याच्या पत्नीचा मला फोन आला, साहेब खरोखरच पगार मिळत नाहीये का, हे पगार देत नाहीत घरामध्ये. आणि त्या कर्मचाऱ्याने मला स्वतः लावून दिला, बायको माझ्याशी भांडते म्हणून फोन. तर अशी परिस्थिती, आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे, आमच्या कुटुंबियांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे. आणि म्हणून काही करा पण वेतन द्या आणि बरोबर आहे. दिवाळी आणि या मानसिकतेत तो कर्मचारी कामच नाही करू शकत. त्याचा प्रश्न साहजिक आहे. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे. जनतेसाठी आम्ही काम करतोय, का काम करायचं जर आम्हाला पगार वेळेवर मिळत नाहीये. प्रवीण दरेकर, दुसरीकडे बेस्टच्याच डेपोमध्ये हा एसटी कर्मचारी बेस्टच्या कर्मचाऱ्याबरोबर काम करतोय, हे तो बघतोय डोळ्याने की 15,000पेक्षा जास्तीचा बोनस जो आहे त्या मुंबईच्या महापौर जाहीर करतात. पण त्याच शिवसेनेचे परिवहन मंत्री मात्र 3 महिन्यापासून या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाहीये. याबद्दल काय तातडीने निर्णय घेताना दिसत नाही, जेव्हा की दिवाळी तोंडावर आहे. नाही, पूर्णपणे या ठिकाणी सरकारची अनास्था या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाहायला मिळेल. आपण बघाल की सातत्यानं हा एसटी कर्मचारी अत्यंत परिश्रम करणारा, काबाड कष्ट करणारा, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांना सेवा देणारा, अगदी कोविड सारख्या भयानक परिस्थितीत पण अविरत सेवा त्या ठिकाणी देतोय. आणि मग त्याचा सहकारी त्या ठिकाणी समोर बोनस घेतोय आणि याला नियमित जर पगार त्याचा आहे तोही मिळत नसेल तर मला वाटतं वैफल्याने मोठ्या प्रमाणावर हे एसटी कर्मचारी त्या ठिकाणी गाठले जाणार, यात दुमत असायचं काही कारण नाही. मी सातत्यानं एसटी खात्याकडे मागणी केली. मी स्वतः एसटीच्या एमडीना त्या ठिकाणी भेटलो होतो, त्यानंतर परिवहन मंत्र्यांना भेटलो, अर्थमंत्र्यांना भेटलो आणि त्यावेळेला त्यांचे 3 पगार थकले होते. आणि म्हणून मग आपण या एसटी कर्मचाऱ्यांना निदान एखाद दुसरा पगार तरी तात्काळ द्या असं सांगून तो पगार आपण त्या ठिकाणी दिला गेला. परंतु पुन्हा त्यांचे 3-4 पगार साचले गेलेत आणि मला वाटतं अशा प्रकारे त्यांना थोडासा पगार देऊन बोळवण करून चालणार नाही. या एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत गांभीर्याने सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे. कर्ज काढण्याच्या बाबतीत सुद्धा कोणाचं दुमत असायचं कारण नाही. परंतु माझं मगाशी कोणतरी नेते संघटनेचे होते, त्यांनी सांगितलं ते खरं आहे की एसटी सरकारनेच घ्यावी ना. महामंडळानं त्या ठिकाणी चालवण्यापेक्षा, महामंडळांनी कर्ज उभारण्यापेक्षा सरकारने कर्ज उभारा, सरकारने सर्वस्वी जबाबदारी घ्या. आणि अशा पद्धतीनं या एसटी कर्मचाऱ्याला कुठल्याही परिस्थितीत पगार देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बरोबर. कारण हा घाम घालणारा असा कष्टकरी कर्मचारी वर्ग आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आज कोणाचंही दुर्लक्ष नाही. माझं खास करून परिवहन मंत्र्यांना आणि सरकारला आपल्या माध्यमातून विनंती राहील की आपण एका बाजूला बस कंडक्टर ड्रायव्हरनी कर्मचाऱ्यांसाठी बोनसची भूमिका घेत असू आणि त्याच वेळेला जर एसटी कर्मचाऱ्यांना साधा पगार पण त्यांच्या कुटुंबाची उदरनिर्वाह करण्या एवढा पण मिळत नसेल तर त्या ठिकाणी दुर्दैव आहे. आणि हे आपल्याला सरकार म्हणून शोभा देणारं नाहीये. तरी तात्काळ या ठिकाणी आपल्याला काही कर्ज उभारायचं ते उभारा. बरोबर. आणि त्या ठिकाणी या दिवाळीच्या तोंडावर राहिलेले सर्व पगार एकत्रितपणे या ठिकाणी या एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळायलाच हवे. कारण उद्या जर हा एसटी कर्मचारी थांबला तर संपूर्ण महाराष्ट्र थांबेल, महाराष्ट्र ठप्प होईल. आणि यापूर्वीही असा अनुभव घेतलेला आहे प्रवीण दरेकरजी. जेव्हा जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या एसटी डेपोमध्ये लावून ठेवल्या ना, तेव्हा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य प्रवाशाला बसस्टॉपवरती वाट बघत थांबावं लागलं. तेव्हा मात्र जेव्हा प्रश्न उपस्थित झाले तर ही परिस्थिती बघितल्या गेली नाही सरकारच्या वतीने की या एसटी कर्मचाऱ्यांचे काय हाल होत आहेत, तुम्ही त्यांना काय सुविधा देऊ करताय. आणि आता तर या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीत काम करून सुद्धा जर माझ्या हक्काचा पगार तुम्ही मला देत नसाल तर का मी संपावर जाऊ नये, का मी तुम्हाला प्रश्न विचारू नये आणि का माझा उद्रेक होऊ नये. कारण मला देखील कुटुंब आहे, मी देखील तुमच्यासारखाच हाडामासाचा माणूस आहे. हा प्रश्न तो विचारतोय. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी त्वरित हा प्रश्न सोडवणं फार आवश्यक आहे. अधिक चर्चा करणार आहोत. वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतची किल्ले स्पर्धा 2020. महाराष्ट्राचा किल्लेदार बनवा किल्ला आणि 9137416464 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा व्हिडिओ.
7 नोव्हेंबर पासून ते 13 नोव्हेंबर पर्यंत व्हिडिओ पाठवू शकता. परीक्षक निवडणार उत्तम किल्ले. विजेत्यांना मिळणार बक्षीस. लवकर स्पर्धेत सहभागी व्हा. आणि आपण बघतोय की साहजिक आहे की कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत गेल्या 6 महिन्यापासून काम केल्यानंतर गेल्या 3 महिने मला तुम्ही पगारच देत नाही म्हणून एसटी कर्मचारी हा संतापाने प्रश्न विचारतोय राज्य सरकारला. पगाराचं बोला, कधी देताय पगार? कारण दिवाळी तोंडावर आली, माझं कुटुंब मला प्रश्न विचारत आहे, आमच्या मुलांना देखील काही गोष्टी मौज मजा असतील किंवा आनंद साजरा करायचा आहे. या सगळ्या नकारात्मक वातावरणातनं पुढे येऊन किंवा त्यातनं बाहेर पडून याबद्दल आपण बोलणार आहोत. याविषयी आपल्यासोबत आहेत एसटी कामगार नेते श्रीरंग बर्गे, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि कामगार संघटनेचे नेते संदीप शिंदे. मी पुन्हा एकदा जातोय प्रवीण दरेकर यांच्याकडे. प्रवीण दरेकरजी, मला सांगा ना, म्हणजे आता विरोधी पक्षनेता म्हणून खरं तर हा प्रश्न जो आहे तुम्ही वारंवार मांडण्याचा प्रयत्न करताय. काय वाटतं की केव्हा सुटेल हा प्रश्न? कारण आता दिवाळी तोंडावर आहे बघा, 14-15 तारीख दिवाळी आहे, अजूनही पगार मिळालेले नाहीत. हॅलो हॅलो मला थेट खरं तर आता निर्णय घेणं या मुद्द्यावरती यायचं आहे. एक विरोधी पक्षनेते म्हणून प्रवीण दरेकर, आपण तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजे याबद्दल काही मागणी करणार आहात का, किंवा त्या दृष्टीने काही पुढे वाटचाल करणार आहात का? नाही, 100% मी राज्याच्या परिवहन मंत्र्यांशी ऑलरेडी बोललेलो आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी तीव्रतेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना मांडेन, मुख्यमंत्र्यांशीही बोलेन. कारण शेवटी मीही एका एसटी कंडक्टरचा कर्मचाऱ्याचा मुलगा आहे आणि त्याच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा, त्यांना कामावर होणारा त्रास आणि त्यांना पगारासाठी सतत धडपड करावी लागते याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि आता तर त्यांचं कुटुंब चालेल की काय अशा प्रकारच्या एका टप्प्यावर येऊन ठेपलेत. आणि निश्चितपणे मी या विषयावर विरोधी पक्षनेता म्हणून मी असेन, आमचे विधानसभेचे विरोधी पक्ष देवेंद्रजी, दोघे जणी त्या ठिकाणी सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला भाग पाडू आणि प्रसंगी या एसटी कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या राजकारणापलीकडे त्यांच्या सर्व संघटनांसोबत आम्हाला कुठल्या संघटनेची बाजू घ्यायची नाही, कुठलं पक्ष राजकारण करायचं नाही, त्यांच्या सोबत राहून या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही निश्चितपणे अत्यंत आक्रमकपणे या एसटी कर्मचाऱ्यांसोबत राहू. मी स्वतः या ठिकाणी परिवहन मंत्र्यांना सतत या विषयावर बोलत आलोय, पुन्हाही त्या ठिकाणी बोलेन. नाही, कारण मी यासाठी हा वारंवार प्रश्न तुमच्या समोर उपस्थित करतोय. आलं की आता पुढल्या आठवड्यात दिवाळी आहे आणि अजूनही पगार नाही, काही निर्णय घेण्याच्या बद्दल हालचाली होताना दिसत नाहीये. म्हणून एक आपण म्हणतो ना की मर्यादित वेळेमध्ये, टाइम बाउंड कंडिशनमध्ये आत्ता संध्याकाळी उद्या जाऊन बसणार आहात, तुम्ही आग्रह करणार आहात? नक्की मी आज किंवा उद्या परिवहन मंत्र्यांकडे जाऊन भेटेन, पर्सनली देवेंद्रजींना बोलायला लावेन. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2 दिवसात या एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवावा अशा प्रकारची आग्रही आक्रमक भूमिका निश्चितपणे आम्ही घेऊ. बर, मला बर्गेंकडे जायचंय. शेवटी जर याबद्दल काही तातडीने निर्णय झाला नाही तर नाईलाजाच तो एसटी कर्मचाऱ्यांना किंवा त्याच्या संघटनांना भूमिका घ्यावी लागेल. पुढे काय ठरवलंय आपण? नाही, आम्हाला आता असं सांगण्यात येत आहे की प्रयत्न चालू आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा याच्यावरती वॉट अँड वेच करतोय. सध्या थांबले, आम्ही बघतोय ते काय करतायत, कशा पद्धतीने काय करतायत. जर दिवाळीपूर्वी काही केलंच नाही, दिवाळी आता तोंडावर आली तुम्ही म्हणता तसं, कारण उद्या सोमवार मंगळवारी जर वेतन नाही झालं तर मग आम्ही दिवाळी कशी करायची असा प्रश्न आहे. आणि म्हणून त्यात जर काही नाही झालं तर मात्र आम्हाला मग आम्हाला काहीतरी संघर्ष करावा लागेल आणि तो योग्य वेळ आम्ही करू. त्यात कुठलीही आम्ही कमतरता भासू देणार नाही. करणार म्हणजे करणार. कारण आता अति झालंय, कारण वेतनच नाही तर करणार काय? लक्षात घ्या, वेतन नाहीये, काय करणार? लोक कशी दिवाळी करणार? आज लोकांची दिवाळीची खरेदी सुरू झाली, आज सगळे लोक खरेदी करतायत. काही लोकांनी तर गोडधोड पदार्थ बनवायला सुरुवात केली. आम्ही अजून काहीही करू शकलेलो नाही आणि त्यामुळे आम्हाला काहीतरी संघर्ष करावा लागेल. जर सोमवारी मंगळवारी जर निर्णय झाला नाही वेतनाबद्दल काय, तर मात्र आम्ही काहीतरी करणार आणि आम्ही कुठलाही याच्यात पर्वा करणार नाही, कसलीही पर्वा करणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत संघर्ष करणार म्हणजे करणार आणि संघर्ष अटळ आहे, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. संदीप शिंदे, 3 महिन्यापासून पगार नाही, 1 महिना झाला पगार नाही मिळाला, तिथपर्यंत आपण समजू शकतो की चला पुढल्या महिन्यात पगार होईल. 2 महिने झाले
तरी पगार नाही झाला, तेव्हा मात्र आपण विचारणा केली असेल संघटनेच्या माध्यमातून किंवा एस टी कर्मचारी विचारत असतील महामंडळाला की पगार का दिले जात नाहीये, तेव्हा नेमकं काय आश्वासन मिळालं, टप्प्याटप्प्याने काय नेमकं घडत गेलं त्याबद्दल सांगा ना. कारण 3 महिने एस टी कर्मचारी शांत बसला, आता मात्र उद्रेक होतोय त्याचा. मोठी गंमत आहे बघा की गेली 70 वर्ष ज्या एसटीने या महाराष्ट्राला सुख दुःखामध्ये साथ दिली, 70 वर्षाहून अधिक काळ झाला, जे आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठं महामंडळ आहे त्या महामंडळाची अवस्था अशी. तुम्ही म्हणता ते खरंय, पहिल्या महिन्यापासून पत्रव्यवहार केला, असं वाटलं की कोविडची परिस्थिती, प्रवासी अजून वळले जात नाहीत, जिल्हांतर्गत वाहतूक चालू आहे म्हणून ठीक आहे थोडंसं आम्ही सवलत दिली. असं म्हटलं की बाबा माझं 2 महिन्याचा 2.5 महिन्याचा वेतन दिलं होतं. अजित पवार अर्थमंत्री महोदयांकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी 550 कोटी दिले होते आणि नंतर असं वाटलं की याही वेळेस 2 महिने दिलं जाईल, सगळ्या जगावरती संकट आहे. 2 महिने होऊन गेलं, परंतु आता दिवाळीसारखा महत्वाचा सण आलाय, त्याच्या आधी जिल्हाधिकारी, तहसीलदार सगळ्यांना सांगितलं, प्रत्येक मंत्री महोदयांना पत्र देऊन झालं, आंदोलनाचे इशारे देऊन झाले. मात्र दिवाळी आता जवळ आली आहे. 9 तारखेला आम्ही राज्यभरामध्ये आमच्या परिवारासह उतरतोय आणि परिवारासह जर काही ऐकलं, सोमवारपर्यंतची डेडलाईन आहे. सोमवारपर्यंत आमचं वेतन नाही झालं तर मंगळवारी प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही न्यायालयामध्ये दावा ठोकणार आहोत. खरं तर तुम्हाला अपेक्षित काय की संप कधी होणार ना, संप करायचाच आहे, परंतु प्रत्येक महिन्याला असं पगारासाठी किती दिवस ताट घेऊन फिरणार. आणि म्हणून आम्ही सांगत होतो की हे जर एसटी प्रशासन हे जर सरकार चालवत असेल, आमचे मंत्री सरकारचे असतील, राज्यमंत्री सरकारचे असतील, आमचा मालक सरकार असेल तर आम्ही किंमत सरकारी का. आणि म्हणून एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं आणि ते राज्य सरकारमध्ये एसटी विलीन करण्यासाठी प्रचंड मोठा संप ही मान्यताप्राप्त संघटना करेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे. वेतनासाठी आम्ही भांडायचं तेवढं भांडतोय, दिवाळी आली एवढी तळतळ करतोय आणि दिवाळीच्या तोंडावरती मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी, परिवहन मंत्री महोदयांनी याचा काहीतरी आमच्यापासून, आमचं एवढं सगळं आता वर्गीजी बोलतायत, मी बोलतोय, दरेकर साहेब बोलतायत, आमच्या राज्यातले एसटी कर्मचाऱ्यांच्या तुम्ही बाईट घेताय. परवा दिवशी एवढं राज्यभर लोकमतने एवढं कव्हरेज दिलं की आतापर्यंतच्या काळात कोणत्याच टीव्ही चॅनलकडे झालं नाही. परंतु लोकमतने अगदी पगाराच्या विषयावरती एवढं सगळं राज्यभर तुम्ही चालवलं, आमच्या भावना पोचल्या असतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. सोमवारपर्यंत काहीतरी निर्णय व्हावा. सोमवारपर्यंत नाही झालं तर मान्यताप्राप्त संघटना 100% कोर्टामध्ये वेतन कायद्याचा भंग केला म्हणून आणि आमच्या कराराचा भंग केला म्हणून कोर्टामध्ये जाणार, त्यांना कोर्टामध्ये खेचणार आणि या वेतनाचा कायमस्वरूपी प्रश्न सुटलाच गेला पाहिजे. प्रत्येक महिन्याला आम्हाला भीक मागायला काय आम्हालाही लाज वाटायला लागली, तेव्हा एवढ्या मोठ्या महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सगळं एकवटणार आहोत आणि पुढच्या महासंग्रामाची तयारी आम्ही करत आहोत. का प्रत्येक महिन्याला मी माझ्या पगाराबद्दल विचारायला हवं? मी 1 तारखेला पगाराची वाट बघतो, कारण त्याच्या पुढे माझ्या कुटुंबाचा खर्च असेल, बँकेच्या कर्जाचे हप्ते असतील, अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अशा अनेक विवंचना आहेत ज्या मला पार पाडायच्या असतात. त्याच्यामुळे माझा हक्काचा पगार हा त्या तारखेला झालाच पाहिजे. हा प्रश्न आता एस टी कर्मचारी विचारतोय. आपल्या घरी आत्ता क्षणाला गोडधोड बनवल्या जात असेल, हेच इतर राज्यातील मंत्री महोदय असतील किंवा मोठे कर्मचारी असतील त्यांच्या घरी बनवलं जात असेल तर मंडळी लक्षात घ्या, आज एस टी कर्मचाऱ्याच्या घरात ते वातावरण नाही आहे, कारण त्यांना 3 महिन्यापासून पगार मिळालेला नाही आहे. मग ही दिवाळी तुम्हाला कशी गोड लागणार? आणि आता यांच्याकरता तर तसं वातावरण राहिलेलं नाही आहे. घेऊयात एक ब्रेक आणि ब्रेकनंतर मी जरा थोडंसं उपायांकडे जाणार आहे. बघूयात नेमकं यावरती काय आणखीन करता येऊ शकतं आणि या सगळ्या कामगार नेत्यांकडनं, विरोधी पक्ष नेत्यांकडनं काय सूचना राज्य सरकारसाठी येत आहेत बघूयात. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आपण बोलतोय की एस टी कर्मचाऱ्यांना गेल्या 3 महिन्यापासून पगार मिळालेला नाही आणि या महिन्यात तर दिवाळी आलेली आहे पण अजूनही त्यांचे पगार झालेले नाही आहे. याविषयी आपण आज खरं तर मुद्दे उपस्थित करताना दिसतोय. मला प्रवीण दरेकर यांच्याकडे जायचं. प्रवीण दरेकर, थोडंसं उपायांवरती घेऊयात. तसं ब्रेकपूर्वी शिंदे म्हणाले, अहो मी काम करतो, माझ्या हक्काचा पगार त्या महिन्याला दिला पाहिजे. तुम्ही काय माझ्यावर उपकार करत नाही, मी तुम्हाला सेवा देऊ करतो तर त्याचा मिळताना मला मिळणं आवश्यक आहे. काय करता येईल की वारंवार हे जे पगाराचे प्रश्न उपस्थित होत आहेत, दुरावस्थेचे प्रश्न उपस्थित होत आहेत, काय उपाय असू शकतात? सर्वप्रथम आता तात्कालिक उपाय म्हणून त्यांना सरकारने पैसे देऊन 3 महिन्याचा पगार त्या ठिकाणी करावा. म्हणजे आता जे दिवाळीच्या तोंडावर त्यांना मदतीची आवश्यकता आहे, त्यांची दिवाळी गोड व्हावी याकरता तात्काळ ही उपाययोजना करावी. दुसरा, दीर्घकालीन उपाययोजना, हे महामंडळ खरं म्हणजे नीट चालवलं गेलं तर ते नफ्यात येऊ शकतं, परंतु या ठिकाणी एवढी अव्यवस्था आहे की हे महामंडळ नेहमी तोट्यात असतं.
एक तर प्रोफेशनली चालवून हे महामंडळ नफ्यात आणण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यात दीर्घकालीन उपाययोजना म्हणजे हे महामंडळ सरकारी कर्मचारी म्हणून हा बोला बोला. सरकारी कर्मचारी म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांना ट्रीट करावं. म्हणजे पुन्हा प्रत्येक वेळेला आज मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचा पगार अडतो का? एखाद 2 दिवस मागे होतात. जो शासकीय कर्मचारी आहे त्यांना कधी पगारासाठी अशा प्रकारचा रडावं लागतं का? मग हेही कर्मचारी जर अंगीकृत महामंडळाचे असतील तर मला वाटतं त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून सरकारी आस्थापनावर हे महामंडळ त्या ठिकाणी घ्यावं. अशा प्रकारची आपल्याला दीर्घकालीन भूमिका घ्यावी लागेल. आणि आता तात्काळ मी म्हणालो तसं इमिजिएट 1-1.5-2 हजार कोटी रुपये राज्य सरकारनं कर्ज उभारणार बोललात. कर्ज काय एका दिवसात चेक देतात का? कर्जाची प्रक्रिया केली का? कर्जाची प्रोसेस केली का? त्या ठिकाणी फक्त जाहीर करूनच कर्ज उभारणार याला 10 दिवस झाले. पण 10 दिवस आपण कर्ज उभारून आज पैसे उपलब्ध असते तर आज आपल्या या कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले असते. मला वाटतं सरकार बोलतं, घोषणा करतं, परंतु त्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी जी कार्यवाही गतीनं करण्याची आवश्यकता आहे ती दुर्दैवानं या ठिकाणी होताना दिसत नाही. आणि जर आता कर्ज उभारलं गेलं नाही, कर्जाचे पैसे तुमच्याकडे एसटी महामंडळाच्या खात्यात सरकारकडे आले नाहीत तर कशातनं पैसे देणार आपण? एसटीकडे पैसे नाहीत, कर्ज उभारणीचे पैसे आले नाहीत, तुम्ही काय हातपाय हलवत नाही. मग अशाच प्रकारे या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आरडाओरड आपल्या हक्काच्या पगारासाठी करत राहायची का? आणि म्हणून माझी सरकारला विनंती राहील. मी आजही मुख्यमंत्र्यांशी सुद्धा बोलेन. आजच्या आज मी गरज पडली तर त्या ठिकाणी एसटी महामंडळाचे एमडी असतील किंवा परिवहन मंत्र्यांना मी त्या ठिकाणी स्वतः उद्या भेटेन आणि तुम्ही जाऊन बोलणार आहात. मला बर्गेंना विचारायचं, बर्गे आता जसं प्रवीण दरेकरांनी सांगितलं, शेवटी जर कर्ज उभारायचं असेल तर त्याला एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. 3 महिन्याचे पगार थकवण्यापर्यंत वेळ येणं नेमकं कोण जबाबदार आहे हे लक्षात घेतलं गेलं नाही का व्यवस्थापनाच्या पातळीवर? नाही, खरं तर यांना माहिती होतं की लॉकडाऊन मध्ये एसटीचं उत्पन्न थांबलेलं आहे. तर आता जवळजवळ लॉकडाऊन होऊन जवळजवळ 6 महिने होऊन गेले, मला वाटते 6-7 महिने झाले. तर अगोदरच त्यांच्या लक्षात यायला पाहिजे होतं की परिस्थिती आता वेतन म्हणजे उत्पन्न थांबलंय, अशा परिस्थितीत काय उपाययोजना केल्या पाहिजेत. अगदी हे मालवाहतुकीचा एक पर्याय त्यांनी केलेला आहे किंवा अजून काही 1-2 पर्याय केले, पण त्यातनं काही फारसं उत्पन्न होत नाही. मग अशा परिस्थितीत उपाययोजना काय करायला पाहिजे त्याचा विचार करायला पाहिजे होता, पण तो गांभीर्याने घेतली नाही गोष्ट ही आणि म्हणून ही परिस्थिती ओढवली आहे. आता उपाय आपण म्हणाल की उपायाचं तर मी तुम्हाला सांगतो, रेल्वे सुद्धा कायमस्वरूपी तोट्यात होती. पण मग आता काय केलं केंद्र सरकारने, रेल्वेचं बजेट वेगळं असायचं आणि केंद्र सरकारचं बजेट वेगळं असायचं. बरोबर. केंद्र सरकारने आपल्याच बजेटमध्ये रेल्वेचं बजेट समाविष्ट केलं. बरोबर. त्यामुळे फायदा तोट्याचा विचार राहिला नाही. आज त्यांना वेतनही मिळतंय, चांगलं वेतन मिळतंय, त्यांना बोनस मिळतोय दरवर्षी. हा एक पर्याय आहे. किंवा दुसरा पर्याय की महामंडळाचं विलिनीकरण करून टाका शासनामध्ये, हा दुसरा उपाय आहे. आणि हे म्हणतात की विलिनीकरणाला अडचणी आहे. मग आंध्र सरकारने कसं काय विलिनीकरण केलं? आंध्रच्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग मिळतोय. त्यांच्या सरकारने त्यांच्या एसटीचं विलिनीकरण सरकारमध्ये करून दाखवलेलं आहे. किंवा अजून एक बघा पर्याय, गुजरात किंवा कर्नाटक ही 2 राज्य आजूबाजूची दोन्ही राज्य आहेत ना, ही एसटीला पैसे कमी पडले की त्याला ते देतात, गाड्या घ्यायला पैसे देतात आणि म्हणून मग त्यांच्या एसटीचा विकास होतो. की आता काय झालंय, आम्हाला असं काही पैसे दिलेच गेले नाहीत, आमच्या सवलतीचे पैसे आम्हाला सरकार देतं. पण बाबा महामंडळाला एकदाही सरकारने अशी भरघोस मदत केली नाही आणि म्हणून मी अवस्था आलेली आहे. म्हणून एक पहिला पर्याय असा आहे की महामंडळाचं शासनात विलिनीकरण करणं किंवा मी जसं सांगितलं तसं शासनाचा आणि एसटीचा अर्थसंकल्प इतर एकत्र करणं, असे 2 पर्याय असे उपाय असू शकतात आणि या उपायांबद्दलची अंमलबजावणी करण्याबाबत राजकीय इच्छाशक्ती ही फार महत्वाची आहे. आणि जर ती इच्छाशक्ती तुम्ही दाखवत नसाल, वारंवार हे जर प्रश्न उपस्थित होत असतील तर साहजिक आहे एसटी कर्मचारी तुम्हाला विचारणार आहे की माणूस म्हणून तुम्ही माझा विचार करत नाहीये. अधिक बोलणार आहोत. ब्रेक नंतर मी जाणार आहे संदीप शिंदे यांच्याकडे. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एसटी कर्मचारी विचारतात पगाराचं बोला, कारण गेल्या 3 महिन्यापासून पगार नाही. माझ्याकडे 3च मिनिटं उरलेले आहेत. मी प्रत्येकाला 1-1 मिनिटं देतोय. सुरुवातीला जातोय संदीप शिंदे यांच्याकडे. संदीप शिंदे, काय सांगायचंय सरकारला?
सरकारला एवढं सांगायचं आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका. एसटी कर्मचारी भडकला तर काय होतं हे 2 वर्षापूर्वीच्या दिवाळीमध्ये कळालेलं आहे. आम्ही प्रामाणिकपणे पुन्हा देवता मानून काम करतोय. प्रवाशांची, महाराष्ट्राची रोज 65 लाख जनतेची सेवा करतोय. आमच्या घरात आज दिवाळीमध्ये काही येत नाहीये आणि म्हणून आमचा अंत बघू नका. एसटी कर्मचारी भडकला तर काय होतं याचं मागचा इतिहास सगळा सांगून जातो. तेव्हा नम्रपणे विनंती आहे की एसटी कर्मचाऱ्यांचा सोमवारपर्यंत वेतन झालं पाहिजे. अन्यथा मान्यताप्राप्त संघटना मंगळवारी कोर्टात जाणार आणि त्यानंतर विलिनीकरणासाठी महासंग्राम करणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष. बर्गे, जे बोलले ना ते बरोबर आहे आणि संदीप शिंदेच्या मताशी मी सहमत आहे. कारण आता अजून किती दिवस थांबणार, अजून किती संयम ठेवणार. कारण दिवाळी तोंडावर आले, लक्षात घ्या. सगळे लोक दिवाळी करणार आणि एसटी कर्मचाऱ्यांची जर दिवाळी होणार नाही तर ते संयुक्तिक नाही. आणि म्हणून आता काही ऑप्शनच नाही, आता काही पर्यायच उरलेला नाही. आपण त्यांनी जसं सांगितलं, मी तर सांगतो की सोमवार मंगळवार पर्यंत काहीतरी व्हायला पाहिजे आणि ते जर झालं नाही तर मात्र बुधवारपासून संघर्ष होईल आणि मोठा संघर्ष होईल आणि अंतिम संघर्ष होईल आणि त्याच्यात कुठली आम्ही माघार घेणार नाही म्हणजे नाही. बरं, दरेकरजी. नाही, मी पहिलं आपलं IBN लोकमतचं मनापासून आभार व्यक्त करतो की एका महत्वाच्या विषयावर या ठिकाणी आपण अत्यंत पोटतिडकीनं वाचा फोडताय, हा विषय लावून धरताय. कारण शेवटी हा कर्मचाऱ्यांचा आवाज जर आपल्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून तीव्रतेने जर पुढे आला नसता तर मला वाटतं या सरकारच्या संवेदना पूर्णपणे हरपलेल्या आहेत. आता हे आम्ही बोललो तर पुन्हा बोलणार की राजकीय बोलतो, परंतु आज जे एसटी हे महत्वाचं एवढं खातं ज्याच्यामुळे संपूर्ण राज्याचं दळणवळण होत असतं, त्याचा एवढा लाईटली विषय सरकारने घेता कामा नये. सरकार कर्ज काढण्याची घोषणा केली. माझं तात्काळ त्यांना सांगणं आहे की कर्जाची काय प्रक्रिया आहे जाहीर करा. कर्ज झालं का मंजूर, कोण कर्ज कुठून घेताय, कसं घेताय आणि तात्काळ सोमवारी त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले पाहिजेत. त्याचे सरकारने पैसे द्या. कर्जाची प्रक्रिया आपण नंतर करा. सरकारने स्वतः त्या ठिकाणी स्वतःच्या ट्रेझरी मधनं आपण त्या ठिकाणी पैसे द्या आणि कसेही पैसे उपलब्ध करून द्या आणि त्यांना पगार द्या. अन्यथा केवळ हे कर्मचारी नाहीयेत, केवळ यांच्या युनियन नाहीत, संघटना नाहीत, तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आज या ठिकाणी 90% जनता यांना त्या कारणाने या एसटीच्या उपकाराखाली आहे. आणि सर्वसामान्य माणसं तर 100% आज त्यांचा प्रवास गोरगरिबांची वाहतूक सेवा देणारी एसटी आहे आणि त्याच्याच कर्मचाऱ्याचा पगार जो आहे तो वेळेवर होणं फार महत्वाचं आहे. दरेकरजी, धन्यवाद. आपल्या तिघांचे धन्यवाद. खरं तर या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात आणि फार महत्वाचे मुद्दे जे आहेत या चर्चेच्या निमित्ताने आपण इथं मांडलेले आहेत. जाता जाता मला नारायण सुर्वेंच्या खरं तर कामगाराबद्दल त्यांनी कवितेतनं व्यक्त केलेल्या ओळी आठवतात. ते ओळी अशा आहेत की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. आता फार आम्ही वेळ बर्बाद करणार नाही. आतापर्यंत आम्ही आमचा संयम ठेवला. आता माणूस म्हणून आमचा विचार करा. इतरांना बोनस मिळतोय पण निदान आम्ही केलेल्या कामाचा हक्काचा पगार तर द्या, असा प्रश्न एसटी कर्मचारी विचारतोय. आणि जर त्यांच्या या आव्हानाला जर आपण साथ दिली नाही किंवा वेळेवरती काही उपचार केला नाही तर मात्र कामगार म्हणून तलवार उपसायला तो मागे पुढे बघणार नाही. मग पुन्हा त्यावरती चर्चा करून काही फायदा होणार नाही. इथेच थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. प्रायोजक नसाका